दे ना. उभं हो ना. मी आता भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सभागृहासमोर करतोय. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करीत आहोत. होणार आहे की नाही? अध्यक्ष महाराज, आपण महाराष्ट्र विधानसभा पुस्तक विधानसभा नियमाचं दिलं, 320 नियम त्यामध्ये दिले. इथं आल्यानंतर तुमचं हृदयापासून अभिनंदन की अतिशय उत्तम व्यवस्था, म्हणजे कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाई विचार केला तरी या सभागृहात शिरू शकणार नाही, एवढी उत्तम व्यवस्था तुम्ही केली, अभिनंदन. पण अध्यक्ष महाराज, याची नियमावली ठरवणार आहात की नाही? कामकाजाबद्दल कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे. एक मिनिट राणा, तुम्ही बाहेर काढून या प्लीज बाहेर काढून या तुम्ही. नाही चला, अध्यक्ष सभा, अरे बोलता ना मग. एक मिनिट की त्यांनी सभागृहामध्ये असं हे करू नये, पण अध्यक्ष महोदय त्यांची नोंद घेतली गेली पाहिजे. शेतकऱ्यांकरता भेटण्याकरता जो व्यक्ती निघतो त्याला पोलीस घरी जाऊन बंद करतात. अध्यक्ष महोदय, दिवाळी पूर्ण जेलमध्ये दिवाळी अध्यक्ष महोदय त्यांची गेली, नोंद घेतली बरोबर नाही अध्यक्ष महोदय? नोंद घेतली. मी रवी राणांना विनंती करतो की आपला मुद्दा महत्वाचा आहे. आपण नंतर माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात भेटूया. तुम्ही काढून या ते बाहेर. आता सांगितलं या संदर्भात मुख्यमंत्र्यांना घेतली. माननीय अध्यक्ष महोदय नंतर आपण स्वतः बैठक लावा या संदर्भात. मी त्यांना विनंती करतो. मग बसा ना, आता त्याला बाहेर काढा. रवी नाही, असं नाही. रवी तुम्ही आता बाहेर जा आता. मी आपल्याला विनंती करतो. तुमचं म्हणणं ऐकलं आम्ही, तर आपल्याला एवढीच विनंती आहे अध्यक्ष महोदय, बसा. आपल्याला एवढीच विनंती आहे, आपण एक बैठक लावा. मी उभा आहे. तुम्ही बसा. मी उभा आहे, बसा. हो पाटील, मी उभा आहे. तुम्ही आता बाजूला, तुम्ही थोडं बाजूला. हो सत्तापेक्षावाले इकडे बाजूला. हो तुम्ही बाजूला. तुम्ही पहिले बाजूला. अरे तुम्ही पहिले बाजूला व्हा. हो शांत हो. इकडे तुम्ही थांबा. तुम्ही बाजूला व्हा ना. बाला सुधीर भाऊ, जेव्हा अध्यक्ष स्वतः उभे असतात, तुम्ही बसा आता. पहिले. जेव्हा अध्यक्ष स्वतः उभे असतात त्यावेळेस सुधीर भाऊ आताच आपण नियमावली सांगत होतात आणि माननीय सन्माननीय सदस्य, आपण सिनियर सदस्य आहात, जेव्हा एकदा सांगितल्यानंतरही आपण नसेल समजत तर मला
त्यांनी फडणवीस साहेबांनी आणलं ना तुमचं जे मत होतं ते त्यांनी तुमच्या बॅनरवर ऐकून मला आता हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, नाही, हे बरोबर नाही. इकडे बघा, हो मुनगंटीवार साहेब, हे बरोबर नाही. आणि मार्शल, सगळ्या मार्शलला माझा आदेश आहे की या पद्धतीचं कोणी इकडे घेऊन आलं तर त्याला बाहेरच गेटवर थांबवायचं, अजिबात त्यांना येऊ द्यायचं नाही. नाही, आता बाहेर जा. या सभागृहामध्ये आज आपण आता नियमावली, सुधीर भाऊ तुम्ही आता सांगत होता आणि म्हणून आता 2 दिवसाचं अधिवेशन आहे. आपले प्रश्न अनेक आहेत. आपण नियमावलीचा उल्लेख केला. मी पण सरकारला म्हणेल की हे अधिवेशन 2 दिवसाचं हे अधिवेशन हे आपल्या लोकशाहीला काही परवडणारं नाही. आमदारांच्या अधिकार आणि जनतेचे प्रश्न हे आपण सभागृहातच मांडू शकतो. आणि म्हणून माझी सरकारला पण विनंती अशी आहे की विरोधी पक्ष पण दोघांनी बसून एक नियमावली कशी तयार करते की बाकी राज्यामध्ये सुद्धा अधिवेशन 8 दिवसाचे 10 दिवसाचे चालू आहेत. आपण ही नियमावली करा. आपल्याला सोशल डिस्टन्स आणि या सगळ्या गोष्टी घेऊन अशी एक नियमावली आपण तयार केली तर 2 दिवसाचं अधिवेशन आणि याच्यातही आपल्याला वेळ अपुरा, त्याच्यामुळे जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळू शकत नाही. म्हणून सरकारला आणि विरोधी पक्षाला दोघांनाही माझी विनंती आहे की आपण नियमावली तयार करा आणि पुढचं अधिवेशन आपण जे भरवू त्याला नियमित अधिवेशन होईल या पद्धतीची कारवाई आपण केली पाहिजे. चला अध्यादेश. अध्यादेश सभागृहासमोर ठेवणे. नगर विकास मंत्री. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 16 मुंबई नगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश 2020 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अध्यादेश सभागृहावर ठेवण्यात आला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 19 महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश 2020 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) सन 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 20 मुंबई महानगरपालिका सुधारणा अध्यादेश 2020 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. कोरोनाचं संकट, अधिवेशन होत नाही अशा प्रसंगात अध्यादेशाची तातडी काय होती? म्हणजे या कोरोनाच्या संकटात या अध्यादेशामुळे आपण काही काय अध्यादेशाचं सांगितलं तर पाहिजे काय? विधायक जेव्हा विधायक सभागृहात येईल, आता उद्या आपल्याला चर्चा आहे, तर उद्या त्याला ते एक्सेप्शनल केस आहे. आपण सर्वांना आता कोरोनाचं संकट एक्सेप्शन आहे. उद्या त्याच्यावर उत्तर देईल ना मंत्री महोदय. नाही, अध्यक्ष वेळ कुठे आहे अध्यक्ष महाराज? तंत्र शिक्षण मंत्री. उद्या गोंधळ कमी, काम जास्त. महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 21 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा अध्यादेश 2020 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सहकार मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या परिच्छेद 213(2) कंसात क अन्वये सन 2020 चा
महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 17 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा अध्यादेश 2020 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सन 2020 चा अध्यादेश क्रमांक 18 सहकार मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा अध्यादेश सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे उपमुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने लोकलेखा समितीचा सन 2001-2 चा 8वा अहवालातील परिच्छेद क्रमांक 1/28 नुसार मंत्रालयातील विभागाची सन 2021 वित्तीय वर्षात केलेल्या पुनर्विनियोजनाच्या एकत्रीकरण वितरणपत्र सभागृहासमोर ठेवतो. लोकलेखा समितीचा सन 2001-2002 चा 8वा अहवालातील परिच्छेद क्रमांक 1.28 नुसार मंत्रालयीन विभागाने सन 2019-20 या वित्तीय वर्षात केलेल्या पुनर्नियोजनाबाबतचे एकत्रित विनंतीपत्र सभागृहासमोर ठेवण्यात आले. चालू आहे असं सांगितलंय. या सगळ्या महत्त्वाच्या समित्या अध्यक्ष महोदय, अंदाज समिती असेल, लोकलेखा समिती असेल, त्याला अध्यक्ष महोदय आपल्या शासनामध्ये अध्यक्ष महोदय त्याला एक महत्त्व आहे. अध्यक्ष महोदय अशा समितीच्या बैठकी या संदर्भात आपण विचार करून निर्णय द्यावे अशी अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे. नियमाच्या पुस्तिकेनुसार पहिल्या अधिवेशनाच्या आत हे व्हायला हवं. मग तुमची भूमिका माहिती आहे, अतिशय लोकशाहीवादी भूमिका तुम्ही अध्यक्ष म्हणून घेतली. पण अध्यक्ष महाराज, हे महाराष्ट्राच्या जनतेला समजू द्या ना की याही समित्यांमध्ये राजकारण, विधान परिषदची नावं येत नाही म्हणून समित्यांचं कामकाज होऊ द्यायचं नाही. आपण उघड्या डोळ्यांनी लोकशाहीची अशा पद्धतीचा लोकशाहीला बेशुद्ध करण्याचा कार्यक्रम चालू आहे. काय अडचण आहे अध्यक्ष महाराज? लोकल सुरू करता येते, तिथं कोरोनाचा त्रास नाही. पण उद्या आम्ही बैठक घेतली तर कोरोना व्हायरसनी सांगितलं तुम्ही बैठक घेतली तर याद राखा, चॅलेंज केलाय. अध्यक्ष महाराज, तुमच्याकडून अपेक्षा आहे, धर्मचक्र प्रवर्तनाय सत्यमेव जयते, तुमच्याकडून अपेक्षा आज आदेश द्या की या बैठका सुरू झाल्या पाहिजे. तुम्ही अजून नोटिफिकेशन करायला तयार नाही. सर्व समित्या कोमामध्ये लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं कार्य होता कामा नये. उद्या सांगतो तुम्हाला, तुम्ही निर्देश द्या ना. उद्या सांगतो. बेशुद्ध करण्याचं काम होऊ नये यांच्या मताशी मी सहमत आहे. आमचे 12 सदस्य आम्ही जे पाठवलेत राज्यपालांकडे ते देखील ताबडतोब घेऊन या. ते आपल्याच त्याच्याकडे आहेत. ते लोकशाहीला बेशुद्ध करू नका, लोकशाहीला बेशुद्ध करू नका. आपण पुढाकार घ्या. 12 सदस्य उद्या आपण बोलू. महोदय, पुरवणा हे मागण्या संसदीय कामकाज मंत्री वकील आहे, त्यांना कायदा माहिती आहे, संविधान माहिती आहे. राज्यपालांनी काय निर्णय घ्यायचा हे पक्ष ठरवतो का? राज्यपालांचा अधिकार आहे. राज्यपाल नियमाचा विचार करून ठरवतील. त्या संदर्भात सुधीर मुनगंटीवारांचा सल्ला नाही घेतला. मागण्या हा विषय सभागृहातला नाहीये. हा विषय सभागृहातला नाहीये. नाही पुरवणी मागण्या. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020-21 पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करत असताना मी सभागृहाच्या असे निदर्शनास मी सांगितले की हे कामकाज संविधानाच्या सभागृहातलं नाही. 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन 2020-21 पुरवणी मागण्या विचारात घेण्यास याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे. सन 2020-2021 पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. या मागण्यावर चर्चा व मतदान मंगळवार दिनांक 15 डिसेंबर 2020 रोजी होईल. चर्चा व मतदानाची विभाग प्राधान्य मत घेण्यात येतील. त्या विभागातील कपात सूचना शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. विधानसभेचे संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालाची संबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील. खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली. 1. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2020. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2020.
सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्यापार आजीविका व नोकऱ्या यावरील कर सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 37 भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 40 महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 41 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 42 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2020. खालील विधेयक विधान परिषदेने कोणत्याही शिफारशीशिवाय परत केली. 1. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर दुसरी सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 43 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2020. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. 1. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर दुसरी सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्यापार आजीविका व नोकऱ्या यावरील कर सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 40 महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 42 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2020, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 43 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2020, सन 2020 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र सार्वजनिक व्यवस्था सुधारणा विधेयक 2020. सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8 च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षाच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो. श्री संजय सरसाट, ॲडव्होकेट अशोक पवार, श्री संग्राम थोपटे, श्री कालिदास कोळंबकर. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 44. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 44 महाराष्ट्र सहकारी संस्था चौथी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 44 महाराष्ट्र सहकारी संस्था चौथी 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 44 महाराष्ट्र सहकारी संस्था चौथी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 44 महाराष्ट्र सहकारी संस्था चौथी सुधारणा विधेयक मांडतो. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 44 महाराष्ट्र सहकारी संस्था चौथी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यात आले. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र सहकारी संस्था पाचवी सुधारणा विधेयक 2020. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र सहकारी संस्था पाचवी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यात मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र सहकारी संस्था पाचवी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र सहकारी संस्था पाचवी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे,
प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत. होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र सहकारी संस्था 5वी सुधारणा विधेयक मांडतो. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र सहकारी संस्था 5वी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यात आले. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2020. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र महापालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदेच्या नगरपंचायत व औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायत औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत. होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2020 मांडतो. सन 2020 चे विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यात आले. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2020. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत. होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2020 मांडतो. विधेयक मांडण्यात आहे. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2020. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यात अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत. होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2020 सुधारणा विधेयक 2020 मांडतो. विधेयक मांडण्यात आले. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे कोल्हापूर विधेयक 2020. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे कोल्हापूर विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे कोल्हापूर विधेयक 2020 मांडण्यात अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 डी.वाय. विद्यापीठ तळसंदे कोल्हापूर विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत. होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला.
महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 DY पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे कोल्हापूर विधेयक 2020 मांडतो. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 DY पाटील कृषी तंत्र विद्यापीठ संदे कोल्हापूर विधेयक 2020 मांडण्यात आले. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2020. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2020 मांडण्याचा सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2020 मांडत आहे. विधेयक मांडण्यात आले. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 220 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 220 मांडतो. विधेयक मांडण्यात आले. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी विधेयक 2020. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधासाठी विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची परवानगी मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धची विशिष्ट अपराधासाठी विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्यातील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धची विशिष्ट अपराधासाठी विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधासाठी विधेयक 2020 मांडतो. विधेयक मांडण्यात आले. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. काय 2 दिवसाचं अधिवेशन असतं तसं काही होते सगळ्यांना. चला नाही आता एक मिनिट मांडू बिल मांडू त्यानंतर. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडत आहे.
विधेयक मांडण्यात आले. शोक प्रस्ताव. एक वेळ सुधीर बाबू. अध्यक्ष महाराज 10 विधेयक आपण आता पुनर्स्थापित करतोय. आम्हाला फक्त एवढीच पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुमच्या माध्यमातून हवी आहे की आपण अधिवेशन उद्या एकच दिवस आहे, 6 वाजता गिलोटीन ठेवायचा निर्णय झाला आहे. आता या 10 बिघावर आपण चर्चा कधी करणार आहोत? आपण खरं तर कालपासून मी ज्या पत्रकार परिषदा बघतोय, प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये सत्तारूढ पक्षाचा प्रत्येक नेता हेच सांगताय की कोणत्याही कायद्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे. म्हणजे या हिशोबाने या 10 कायद्यावर 10 दिवस अधिवेशन वाढवावं लागेल. तर आता एकदा आम्हाला हे समजू द्या की अधिवेशन 10 दिवसाचा वाढवण्याचा निर्णय झाला आहे का, नंबर 1. नंबर 2, या 10 बिघापैकी स्पेसिफिक कोणतं बिल तुम्ही घेणार आहात, म्हणजे आम्हाला त्याच्यावर अभ्यास करता येईल. आणि आपण एकदा आता ठरवलंय की कोणतंही विधेयक घाई गर्दीत बिलकुलच मंजूर नाही करायचं. आता घाई गर्दीत मंजूर करायचंच नाही आहे, तर अभ्यास, चर्चा, डिस्कशन, मुद्दे हे केलं पाहिजे. आता मुद्द्याच्या आधारावर विधानसभा चालू, गुद्द्याच्या आधारावर चालू नये. दादा अध्यक्ष महाराज 10 बिल महत्वाचे आहे. तर आमच्याकडून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही आमचे रक्षण करते आहात. आपण संसदीय नाही, त्यांना नाही अध्यक्ष महाराज, ही जबाबदारी तुमची आहे. ऐका ना, आज आपल्या सभागृहातले सन्माननीय सदस्य भालके ते त्यांचा शोकप्रस्ताव आणि आपल्या सिटिंग आहे, त्याच्यामुळे माझं असं आहे की माझं म्हणणं असं आहे की आपल्या सन्माननीय मंत्री सांसद त्यांच्याशिवाय एकदा बसून मान्य पण एकदा बसून त्यांच्याशी चर्चा करत. चला, शोक प्रस्ताव. अरे आपल्या सिटिंग आमदार सिटिंग उद्या बोला ना तुम्ही. अरे अशोकजी उद्या बोला. सिटिंग आमदाराचा अध्यक्ष महोदय, गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आपल्या सोबत काम करणारे काही आमदार, काही माजी आमदार, ज्यांनी आपल्या राज्यातील त्यांच्या मतदारसंघातील जनतेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये हे प्रतिनिधित्व करत असताना जनतेसाठी भरीव कामगिरी सुद्धा केलेली होती. दुर्दैवाने त्यांपैकी काही जण आपल्यातून अचानक निघून गेले आणि म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यातून जे निघून गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, भारत तुकाराम भालके, त्याच्यानंतर विष्णू सावरा, माजी मंत्री होते ते, त्याच्यानंतर जावेद इक्बाल खान, विनायकराव पुंडलिकराव पाटील, माजी राज्यमंत्री इथे, तारासिंह, सरदार तारासिंह, अनंतराव अप्पाराव देवसरकर, नरसिंगराव रामचंद्र घारफडकर, नारायण किसन पाटील, किसनराव माणिकराव खोपडे, सुरेश नामदेव गोरे, डॉक्टर जगन्नाथ सीतारामजी ढोणे यांच्या दुःखद निधनाबद्दल मी शोकप्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, अजूनही मला किंबहुना माझा विश्वास बसत नाही, भारत नाना आपल्यामध्ये नाही. याचं कारण मला तोही दिवस आठवतोय, 2004 तो काळ होता आणि भारत नाना हे आमच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत होते. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी मी स्वतः पंढरपूरला गेलो होतो आणि ती झालेली प्रचंड सभा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. प्रचंड उत्साह होता जनतेमध्ये आणि जणू काही आपला एक माणूस, आपल्या कुटुंबातला माणूस आता आपलं प्रतिनिधित्व करणार आहे असं वातावरण त्यावेळेला होतं. त्या निवडणुकीत भारतनानांचा दुर्दैवाने पराभव झाला, पण मुळामध्ये पैलवान असणारा हा माणूस एखाद्या पराभवाने हार मानेल तो कसला. त्याने त्यांचं काम चालू ठेवलं, स्वतःची एक ओळख निर्माण केली आणि ही ओळख निर्माण केल्यानंतर सतत जनतेचे प्रश्न मांडत राहणं, जिद्दीने चिकाटीने ते धसास लावणं, स्वतःची एक ओळख करून दिली. समोर बघितल्यानंतर हा माणूस करारी, कारण पैलवान होतेच, धिप्पाड आणि असं कठोर वाटायचा.
पण बोलायला लागल्यानंतर त्यांच्यातली जी एक संवेदनशीलता होती, जनतेप्रती त्यांची जी एक भावना होती, ती प्रामुख्याने दिसून यायची. लढत राहिल्यानंतर आत्ताचं जे एक वातावरण आहे कोरोनाचं, जगभर या कोरोनाच्या संकटाने सर्वांनाच ग्रासलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये भारतनाना कोरोना झाला, पण त्याच्यावरही त्यांनी मात केली. मुळामध्ये लढवय्या माणूस कोरोनावरती मात केली. पण काही लढाया अशा असतात की शत्रू कसा घात करेल आणि कसा तो विजय मिळवेल सांगता येत नाही. कोरोनातून बाहेर पडल्यानंतर इतर या काही त्यांच्या सहव्याधी होत्या आणि इतर काही जे दुष्परिणाम व्हायचे होते, त्याच्यामुळे कुटुंबियांची काळजी, किंबहुना कुटुंबीय आणि इतर सर्वजण त्यांना सांगत होते की नाना थोडी काळजी घ्या, थोडं थांबा. पण त्याकडे दुर्लक्ष करून नाना लढत राहिले आणि लढता लढता आपल्यातून निघून गेले. ही अशी माणसं ज्या वेळेला सोबत काम करत असतात त्यावेळेला साहजिकच आहे आपल्याला सुद्धा एक हुरूप येत असतो, एक सच्चा सहकारी आपल्या सोबत काम करतोय, चांगलं काम होतंय ह्याचं सुद्धा एक समाधान असतं. पण दुर्दैवाने भारतनाना अनपेक्षितरित्या आपल्यातून निघून गेले. एक गावरान वक्तृत्व होतं आणि त्या गावरान वक्तृत्वाच्या जोरावरती त्यांनी स्वतःचा एक असा खास समर्थक वर्ग, समर्थक म्हणजे त्यांच्या कार्याचा समर्थक वर्ग हा निर्माण केला होता. सलग 18 वर्ष त्यांनी विठ्ठल सहकारी कारखाना, साखर कारखान्याची त्यांनी धुरा वाहिली होती. आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे. ज्या दिवसापासून मी मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारली, दादा आपल्याला सुद्धा कल्पना आहे की एखादी गोष्ट त्यांनी मनात घेतल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत त्यांनी ती सोडली नाही. असे हे भारतनाना आपल्यातून अचानक निघून गेले. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विष्णू सावरा सुद्धा, ज्याप्रमाणे मी म्हटलं की भालके नाना हे सुरुवातीला शिवसेनेत होते, नंतर आता पुन्हा आमच्या सोबत आले होते, तसंच सावराजी सुद्धा जेव्हा आमची भारतीय जनता पक्षासोबत युती होती तेव्हा सलग त्यावेळेला 20 ते 25 वर्ष एक सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. साधा माणूस आणि माणसाचं आयुष्य कसं बदलतं, कोणत्या दिशेने आपण जायचं, साधारणतः कोणीही चांगल्या पगाराची नोकरी सोडून अनिश्चित असलेल्या या राजकारणामध्ये उडी मारण्याचं धाडस करत नाही. ते सावराजींनी केलं होतं. बरं केलं ते कोणत्या विभागामध्ये केलं? शहरी विभागात नाही तर आदिवासी विभागामध्ये. आणि अत्यंत मितभाषी, सौम्य, जिद्दी, चिकाटी ही तर होतीच, पण आदिवासी विभाग म्हटल्यानंतर वाडा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता, गालतरे येथे. आणि बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी होती, ती त्यांनी सोडली. नंतर अरविंद आश्रमशाळा, माधवराव काणे आश्रमशाळा, छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण प्रगती प्रतिष्ठान अशा विविध ठिकाणी त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय भाग घेतला. आदिवासी विकासात मोलाचं योगदान दिलेल्या सावरा यांचं व्यक्तिमत्व मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मितभाषी, संयमी आणि कर्तव्य दक्ष होते. असा हा माणूस ज्या वेळेला पालघर जिल्हा नव्याने निर्माण झाला तेव्हा त्या पालघर जिल्ह्याचा प्रथम पालकमंत्री होण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला. आणि कधीही कर्तव्याला न चुकणारा असा हा एक चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावलेला आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक जावेद इक्बाल खान महाराष्ट्राच्या राजकारणाने नेहमीच समाजकारण आणि त्यातही शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या समंजस कार्यकर्ते आणि नेतृत्वाला संधी दिली आहे. आणि त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे जावेद भाईंबद्दल बोलता येईल. इंग्रजीचे प्राध्यापक असलेले खान यांनी आपल्या शिक्षकी पेशाचा पिंड जोपासत समाजकारण करत राजकारणातही पाऊल ठेवले. ते विधिमंडळ झाले आणि मंत्रिपदापर्यंतही पोहोचले. जावेद भाई यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1943 रोजी उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc BEd पर्यंत झाले होते.
शैक्षणिक क्षेत्रातलं सक्रिय नेतृत्व ही त्यांची ओळख होती. प्राध्यापक खान यांनी सन 1968 ते 1985 या काळात मुंबईतील साठे विद्यालय, खालसा महाविद्यालय तसेच महाराष्ट्र कॉलेजमध्ये प्राध्यापक, गणित व सांख्यिकी विभागाचे विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले. महाराष्ट्र हज कमिटीचे अध्यक्ष, ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, महाराष्ट्र राज्य उर्दू संस्थेचे